नमस्कार मित्रांनो, लर्न विथ रोहिणी आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर कसे आहात मित्रांनो? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभागांच्या ज्या 2428 पदांची भरती निघाली आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर महाराष्ट्र सरकारचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे हे जे पद आहेत, तर मित्रांनो 2020 मध्ये सुद्धा MTS, मेल गार्ड आणि पोस्टमॅन यांच्या भरत्या निघाल्या होत्या. त्यानंतर आता 10वीच्या बेसवर म्हणजे 10वीच्या पात्रता, तुमची जी शैक्षणिक पात्रता असणार आहे ती 10वी उत्तीर्ण आणि तुमचा संगणक प्रशिक्षण कोर्स झालेला पाहिजे. तर अतिशय सोपं म्हणजे 10वीच्या बेसवर सुद्धा तुम्ही इथे फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर नोकरीचं ठिकाण सुद्धा हे संपूर्ण महाराष्ट्र आहे मित्रांनो. संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही तुमच्या सोयीनुसार हा अर्ज करू शकता. तर मित्रांनो, जसं त्यांनी एक PDF दिलेला आहे, त्या PDF मध्ये आपण सगळी माहिती पाहणार आहोत. व्यवस्थितरित्या मी तुम्हाला तो PDF समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला काय अडचणी येत असतील त्या तुमच्या दूर होऊन जातील. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, त्याआधी तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर लर्न विथ रोहिणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशा न्यू गव्हर्नमेंटच्या अपडेट्सचे व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आता पूर्ण डिटेल्समध्ये संदर्भासहित माहिती पाहूया. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, भारतीय डाक विभागमध्ये 2428 पदांची भरती निघाली. भारतीय डाक, त्यानंतर इथे आपण पाहूया पदाचे नाव. तर GDS ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाकसेवक अशा या ज्या पोस्ट आहेत, पद आहेत. त्यानंतर एकूण पदे किती आहेत? तर 2428 अशी पदे आहेत. पात्रता, त्यासाठी तुमचं 10वी उत्तीर्ण, संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र म्हणजे काय ते सुद्धा मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणार आहे, तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. त्यानंतर वयोमर्यादा, तर 18 ते 40 म्हणजे इथे चांगली तुम्हाला एक वयोमर्यादा आहे. तुम्हाला इथे एक सूट पण दिलेली आहे. जर तुमची SC ST कॅटेगरी असेल किंवा OBC कॅटेगरी असेल तर त्यानुसार आपण पाहूया 18 ते 40 या वयोगटात तुम्ही असायला हवा. 27/4/2021 पर्यंत एक तर तुम्ही 28 ते 40 या वयोगटात असायलाच हवा. त्यानंतर तुमची जो वयाची सूट, तर तुम्ही SC ST कॅटेगरीची असाल तर तुमची 5 वर्ष वयाची सूट आहे. तर तुम्ही OBC कॅटेगरीची असाल तर तुम्हाला 3 वर्षे वयाची सूट आहे. त्यानंतर वेतन श्रेणी इथे दिलेली आहे. ब्रांच पोस्ट मास्टर त्यासाठी 12,000 प्रतिमाह आहे. असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाकसेवक यासाठी 10,000 प्रतिमाह आहे. मित्रांनो, तुम्हाला आता इथे थोडीफार कमी वाटत असेल तुमचा पगार किंवा वेतन, मग पुढे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की तुम्ही अजून गव्हर्नमेंटच्या एक्झामची तयारी करत असाल, तुमच्यासाठी हे कसं उपयुक्त ठरू शकते हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यानंतर अंतिम दिनांक कधी आहे? 26/5/2021. 26 मे ही अंतिम दिनांक आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरायला सुरुवात करा. अर्जाची पद्धत कसा भरायचा? ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज भरायचा आहे. नोकरीचे ठिकाण, जसं मी तुम्हाला सांगितले, नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात आहे. त्यानंतर अधिक माहितीसाठी या जसं मी तुम्हाला सांगितलं की या वेबसाईट्स दिलेल्या आहेत. नोटिफिकेशनची वेबसाईट्स आहे, ॲप्लिकेशन फॉर्मची वेबसाईट्स आहे आणि ऑफिशियल वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण नोटिफिकेशन फॉर्मची मध्ये त्या जे PDF दिलेलं आहे ती सगळी माहिती आपण व्यवस्थितरित्या समजावून मी तुम्हाला सांगणार आहे. ॲप्लिकेशनचं मित्रांनो, तर नोटिफिकेशन म्हणजे त्या ॲप्लिकेशनसाठी मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा याची व्हिडिओ सुद्धा आज संध्याकाळी तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. कारण आता नोटिफिकेशनमध्येच जे PDF दिलेले आहे त्यात तुम्हाला एक्सप्लेन करायलाच खूप टाईम जाणार आहे. त्यामुळे ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा याची मी एक व्यवस्थित सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे. तिथं संध्याकाळपर्यंत ती सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर आता आपण नोटिफिकेशन फॉर्म म्हणजे जे PDF दिलेले आहे ते बघू. तर या PDFची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या फॉर्म, जो हा नोटिफिकेशनचा फॉर्म आहे तो तुम्हाला व्यवस्थितरित्या चेक करायचा आहे. तर आता आपण PDF मध्ये संदर्भसहित माहिती पाहूया. इथे आपण पाहू शकतो मित्रांनो 178 पानांचे PDF आहे. तर तुम्हाला मी व्यवस्थितरित्या इथे एक्सप्लेन करणार आहे. तर सगळ्यात पहिले इथे बघा दिले आहे नोटिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ग्रामीण डाक सेवक सायकल 2020-21 महाराष्ट्र सर्कल. तर आता आपण पाहू शकतो इथे जॉब प्रोफाईल त्यांनी दिलेली आहे. सगळ्यात पहिले कुठली आहे? ब्रांच पोस्ट मास्टर, BPM अशी ही पोस्ट आहे. The job profile of branch postmaster will include managing affairs of branch post office. म्हणजे तुम्हाला तिथली जी कामं दिलेली असतात, ब्रांच पोस्ट ऑफिसचं एक असं ऑफिस असणार आहे, ते तुम्हाला सांभाळण्याची तुमची तयारी असायला पाहिजे. असं तुमचं हे ब्रांच पोस्ट मास्टरचं काम असणार आहे.
त्यानंतर असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर ABPM असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर. त्यानंतर द जॉब प्रोफाईल ऑफ असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर विल इन्क्लूड ऑल फंक्शन्स ऑफ सेल ऑफ स्टॅम्प, स्टेशनरी, कन्व्हेन्स अँड डिलिव्हरी ऑफ मेल ऑफ डोअर स्टेप डिपॉझिट्स, पेमेंट्स. असे तुम्हाला जे काम आहे जसे स्टॅम्प्स, स्टेशनरी, कन्व्हेन्स अँड डिलिव्हरी ऑफ मेल, डोअर स्टेप, अशी तुम्हाला ह्या पोस्टसाठी जी असतील कामं ती करावी लागणार आहेत. आणि शेवटचं एक डाक सेवकचं आहे. द जॉब प्रोफाईल ऑफ डाक सेवक्स विल इन्क्लूड ऑल फंक्शन्स ऑफ वेअर्स of sale of stamps and stationery, conveyance and delivery of mail and any other duties assigned by postmaster, sub postmaster. तर सगळ्यात पहिले मित्रांनो पाहू आपण. सगळ्यात पहिली जी पोस्ट आहे ती ब्रांच पोस्टमास्टर आहे. त्याच्या खालची जी पोस्ट आहे ती असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आहे आणि नंतरची जी आहे ती डाक सेवक आहे. तर अशा प्रकारे या 3 पोस्ट आहेत मित्रांनो. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही गव्हर्नमेंट एक्झामच्या जॉबची तयारी करत असाल, गव्हर्नमेंट एक्झामसाठी, कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करत असाल, तुम्हाला हा जॉब कसा सोयीस्कर आहे. तर इथे कॅटेगरी आणि सॅलरी स्लीप पण सांगितलं आहे. तर ब्रांच पोस्ट 12,000 to 14,000 असणार आहे आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवकला किती असणार आहे 10,000 ते 12,000. तर मित्रांनो 4 तासाचे तुम्हाला 12,000 भेटणार आहे आणि 5 तासाचे तुम्हाला 14,500 भेटणार आहे. हे कुठल्या कॅटेगरीसाठी आहे, ब्रांच पोस्ट मास्टरसाठी आहे. आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवकसाठी 10,000 4 तासाचे आणि 5 तासाचे किती तर 12,000 असणार आहे. म्हणजे 4 ते 5 तासाचा जॉब असणार आहे मित्रांनो. त्यानुसार तुम्ही तुमच्या ज्या गव्हर्नमेंट एक्झामची जी तयारी आहे ती सुद्धा तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्ही हा फॉर्म भरायचा नक्की प्रयत्न करा, कारण 4-5 तास तुम्हाला जे एवढा दिवसभर तर कोणी अभ्यास करत नाही मित्रांनो. त्यामुळे 4-5 तास तरी तुमचे इथे गेले तर तुम्ही जो उरलेला तुमचा वेळ आहे तो तुम्ही व्यवस्थित तुमच्या अभ्यासासाठी देऊ शकतात मित्रांनो. त्यानंतर जसं आपण इथे पाहिलं तर मित्रांनो इथे एलिजिबिलिटी दिलेली आहे. तर आपण पाहिली ती 18 ते 40 वर्ष असणार आहे. जर तुमची SC ST कास्ट असेल तर 5 इयर्स तुमचं रिलॅक्सेशन असणार आहे. OBC असेल तर 3 इयर्सचं असणार आहे. त्यानंतर तुमचं EWS, PWD म्हणजे हँडिकॅप वगैरे असाल तर SC ST असाल असं सगळं इथे रिलॅक्सेशन तुम्हाला दिलेलं आहे. सूट तुम्हाला वयाची दिलेली आहे. असं सगळं इन्फॉर्मेशन यांनी दिलेली आहे. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन पास सर्टिफिकेट ऑफ 10th स्टँडर्ड विथ पासिंग मार्क्स इन मॅथमॅटिक्स, लोकल लँग्वेज अँड इंग्लिश. म्हणजे तुमची 10वीची एक्झाम दिली असेल त्यात तुम्ही मॅथमॅटिक्स म्हणजे गणितात, तुमची लोकल लँग्वेज म्हणजे तुमची जी आता महाराष्ट्राची मराठी लोकल लँग्वेज आहे आणि इंग्लिश, अशा तिन्ही विषयात तुम्ही पास झालेले हवे आहात मित्रांनो. त्यानंतर कंपल्सरी नॉलेज ऑफ लोकल लँग्वेज. जर तुम्ही आता महाराष्ट्रात असाल तर महाराष्ट्राची भाषा कुठली आहे तर ती मराठी आहे. त्यानुसार तुम्हाला इथे जी लँग्वेज म्हणजे तुमची जी मराठी आपली मराठी भाषा त्याबद्दल तुम्हाला नॉलेज असणं कंपल्सरी आहे. तर इथे दिलेलं आहे बघा, द कॅन्डिडेट शुड हॅव स्टडीड द लोकल लँग्वेज ॲटलीस्ट अप टू 10th स्टँडर्ड. म्हणजे आपली जी आता जर मराठीमध्ये असाल तर ती आपली जी भाषा असेल ती मराठी असेलच. ऑफकोर्स आपल्याला शाळेत असणार मराठीचा जो आपल्याला विषय असतो त्यानुसार. त्यानंतर आता इथे पुढे पाहूया. इथे त्यांनी नेम ऑफ सर्कल अँड ऑफिशियल लँग्वेज म्हणजे कुठलं आता कुठल्या स्टेटची कुठली लँग्वेज आहे तसं त्यानुसार इथे दिलेलं आहे. तर आपण आता महाराष्ट्राचं पाहूया मित्रांनो. हे बघा, महाराष्ट्र असेल तर ती मराठी आहे. जो गोवा साईड आणि गोवा साईडची असेल तर तिथे तुम्हाला कोकणी आणि मराठी अशी ही लोकल लँग्वेज तुमची असायला पाहिजे. तर इथे आपण पाहू शकतो त्यांनी प्रत्येक दिले, जसं आंध्र प्रदेशचं दिले, आसामचं दिले, बिहारचं दिले, छत्तीसगड दिले, असं सगळं इन्फॉर्मेशन इथे त्यांनी दिलेली आहे की कुठल्या स्टेटसाठी कुठली लोकल लँग्वेज आहे. त्यानंतर बेसिक कम्प्युटर ट्रेनिंग. द कॅन्डिडेट फॉर ऑल अप्रूव्ड कॅटेगरीज ऑफ GDS रेफर टू इन अबाव विल बी रिक्वायर्ड टू फर्निश बेसिक कम्प्युटर ट्रेनिंग कोर्स सर्टिफिकेट ऑफ ॲटलीस्ट 60 days. म्हणजे थोडक्यात काय ते तुमचं जे MSCITचा कोर्स असतो तो तुमचा झालेला पाहिजे आहे. MSCITचं तुम्हाला नॉलेज असणं जरुरी आहे. जसं त्यात MSCITमध्ये तुम्हाला वर्डबद्दल, एक्सेलबद्दल, पॉवर पॉईंट असं तुम्हाला त्यात थोडंफार नॉलेज असणं जरुरी आहे. त्यानंतर अजून एक मित्रांनो, जसं आता काही जणांचं असेल की आमचं MSCIT झालं नाही, पण त्यांना जर तुमचा 10वी किंवा 12वीमध्ये 12वी किंवा त्यानंतर समजा ग्रॅज्युएशनपर्यंत तरी तुमचा
कम्प्युटर सब्जेक्ट असेल आणि तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही सुद्धा ते सुद्धा इथे तुम्ही अटॅच करू शकता मित्रांनो. कारण ते ॲटलीस्ट 60 डेज, हे बघा आता जो MSCITचा कोर्स असतो तो होता 3 महिन्याचा असतो, म्हणजे तो ॲटलीस्ट जातो 90 डेज, म्हणजे ते त्यांनी जसं सांगितलं आहे की ॲटलीस्ट 60 डेज, म्हणजे तो 90 दिवसाचा तो होतोच. आणि जसं आपले कॉलेजमध्ये जे तुमचा सब्जेक्ट असेल तर तो सुद्धा एक सेमिस्टर वाईज असतो, एक सेमिस्टर पूर्ण असतं, तर ते सुद्धा 60 दिवसापेक्षा जास्त होतो. म्हणजे तुमचं जर MSCIT झालं असेल तर तो जो सर्टिफिकेट असेल ते तुम्ही इथे अटॅच करू शकतात. किंवा तुमचं कॉलेजमध्ये एखादा कम्प्युटर सब्जेक्ट असेल ते सुद्धा सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे अटॅच करू शकतात मित्रांनो. त्यानंतर रेसिडेन्स म्हणजे त्यांनी त्यांच्या सगळं इन्फॉर्मेशन म्हणजे त्यांच्या पोस्ट ऑफिसबद्दल त्यांनी इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन अशी त्यांनी दिलेली आहे. तर नॉलेज ऑफ सायकलिंग म्हणजे आता जसं काय तुम्हाला लगेच ते सायकलिंगचं विचारणार नाही, पण हे बघा, नॉलेज ऑफ सायकलिंग इज अ प्रे रिक्वेस्ट कंडिशन फॉर ऑल GDS पोस्ट इन केस ऑफ अ कॅन्डिडेट हॅव्हिंग नॉलेज ऑफ रायडिंग अ स्कूटर और मोटरसायकल दॅट मे बी कन्सिडर ॲट नॉलेज ऑफ सायकलिंग. म्हणजे तुम्हाला मोटरसायकल किंवा स्कूटर राईड करता येत असेल तरी तुम्हाला ते नॉलेज ऑफ सायकलिंग असंच ते मेन्शन करणार आहेत. त्यानंतर फर्निशिंग ऑफ सिक्युरिटी म्हणजे जसं ते एक बॉन्ड टाईप असतं तसं आहे मित्रांनो. पण इथे त्यांनी मेन्शन काय केलं आहे बघा, ऑन एंगेजमेंट ॲज GDS द पर्सन सो एंगेज शॅल बी रिक्वायर्ड टू फर्निश सिक्युरिटी इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब फ्रॉम टाइम टू टाइम. The existing security amount in case of branch postmaster and other approved categories of GDS is assistant branch postmaster and डाक सेवक इज ₹1 lakh. म्हणजे समजा ते तुमचा बॉन्ड किंवा काय असतं तर ते मला असं वाटत नाही की तिथे तुमचा जी बॉन्ड वगैरे घेऊन तुमची ₹1 lakh तिथे फीज वगैरे काय घेणार, तर तसं काही करणार नाही त्यांची सिक्युरिटी म्हणून. तर ते फक्त तुमच्याकडून बॉन्ड्स वगैरे साईन करून घेऊ शकता की तुम्ही बॉन्ड म्हणजे तुमचा जो बॉन्ड असेल त्याच्या पहिले तुम्ही तुमचा जॉब वगैरे आहे तो एक्झिट किंवा क्विट नाही करू शकत. पण ॲज अ सिक्युरिटी म्हणून ते तुमच्याकडून ₹1 lakh घेणार. हे थोडं मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सर्च करून सांगेल मित्रांनो, नक्की सांगेल. पण मला तरी असं वाटतं की फक्त ते बॉन्ड म्हणून तुमच्याकडून फक्त एक बॉन्ड साईन करून घेतील एवढंच असेल मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला घाबरून जाण्यासारखं सुद्धा काही कारण नाही. तुम्ही नक्की या पदासाठी आहे ते अर्ज करू शकतात. तर आता हे बघा, आता त्यांचं समजा ॲड्युकेट रिप्रेझेंटेशन ऑफ SC ST OBC पर्सन विथ डिसॅबिलिटी अँड इकॉनॉमिकली वीकर त्यांच्यासाठी हे इथे इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे की तुम्हाला व्यवस्थितरित्या फॉर्म भरायचा आहे. बघा आता मित्रांनो, समजा आपल्याला इथे कुठलीही परीक्षा तुमची होणार नाही आहे, त्यामुळे तुम्हाला जो तुम्ही अर्ज भरणार आहात तोच तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायचा आहे. कारण त्यावरच तुमचं पुढचं सिलेक्शन वगैरे किंवा जी प्रोसेस आहे ती त्यावरच डिपेंड असणार आहे. जसं बँक किंवा अदर रेल्वेच्या एक्झाम्स असतात त्यासाठी तुमचा अर्ज भरल्यानंतर तुमची एक्झाम्स होते, मग तुमची इंटरव्ह्यू वगैरे होऊन सगळं मग ते तिथे नंतर सगळी प्रोसेस होते. पण इथे असं नाही मित्रांनो, इथे तुमचं डायरेक्ट आता तुम्ही फॉर्म भरला त्या बेसिसवर तुमची मार्क लिस्ट जी लागणार आहे ती त्या बेसिसवर लागणार. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितरित्या फॉर्ममध्ये कुठल्याही चुका ज्या आहेत त्या करायच्या नाही आहेत. त्यामुळे तुम्ही संध्याकाळची व्हिडिओ नक्की बघा, त्यात मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सगळं सांगणार आहे, एक्सप्लेन करणार आहे की कसा फॉर्म भरायचा, कुठे तुमच्या जास्त करून चुका होतात, अशी सगळी माहिती तुम्हाला बघायला भेटेल. तर आता आपण बघूया की डिसॅबिलिटी, तुमच्या सर्टिफिकेटवर कुठली डिसॅबिलिटी आहे ते तुम्हाला इथे व्यवस्थित मेन्शन करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर हे बघा, एक्झम्पशन ऑफ फी अप्लाइंग फॉर ऑन GDS पोस्ट. म्हणजे आता समजा इथे त्यांनी दिले आहे की 5 ऑप्शन्स आहेत, तुम्ही 5 पदांसाठी इथे अर्ज करू शकतात, एकूण 20 पदांसाठी करू शकता. म्हणजे समजा आता तुम्ही इथे तुमच्या नाशिकला केलं, नंतर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही पुण्याला करणार. जर नाशिकला गेलं तर तुम्हाला ₹100 वेगळे फीज म्हणून द्यावे लागतील. जर तुम्ही पुण्यासाठी करत असाल तर तिथे तुम्हाला ₹100 असे वेगळे फीज म्हणून द्यावे लागतील. तर प्रत्येक फीज म्हणजे प्रत्येक जिथे तुम्ही अर्ज करणार तिथे तुम्हाला जिथे तुम्ही तुमचं सिटी किंवा जे सिलेक्शन करणारे प्लेस तिथे तुम्हाला ₹100 पर सिटीचे किंवा शहराचे असे द्यावे लागते. तुम्ही किती इथे लिमिट किती आहे तर ते 5 ऑप्शन्सचं आहे. तर ॲप्लिकेशन बिलॉंगिंग टू द कॅटेगरी ऑफ अनरिझर्व OBC EWS मेल ट्रान्समॅन हॅव टू पे अ फी ऑफ ₹100. जसं मी तुम्हाला सांगितलं फॉर इच सेट ऑफ 5 ऑप्शन, म्हणजे जे 5 ऑप्शन्स दिलेले असतील त्यापैकी प्रत्येकाचे ₹100 लागणार आहेत. पेमेंट ऑफ फी इज एक्झम्प्टेड फॉर ऑल फिमेल, ज्या एकदम सगळ्या स्त्रिया आहेत त्यांसाठी, ट्रान्स वुमन कॅन्डिडेट्स
ऑल SC ST कॅन्डिडेट्स आणि जे PWD हँडिकॅप आहे त्यासाठी त्यांच्यासाठी तर कुठल्याही प्रकारची फी नाही आहे मित्रांनो. ते विनामूल्य हा फॉर्म जो अर्ज आहे तो भरू शकतात. त्यानंतर पुढे आपण पाहूया ऑप्शन फॉर अप्लाइंग GD पोस्ट. हे बघा जसं सांगितलं, अ कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर अ मॅक्झिमम ऑफ 20 पोस्ट. जसं मी तुम्हाला सांगितलं ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही 20 ज्या पोस्ट आहेत त्यानुसार तुम्ही इथे, जसं मी तुम्हाला सांगितलं की अ कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर अ मॅक्झिमम ऑफ 20 पोस्ट ऑल ओव्हर इंडिया. ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही 20 पोस्ट ज्या तुम्हाला सिटीनुसार सांगितलं किंवा स्टेटनुसार ते तुम्ही सिलेक्शन इथे करू शकतात. त्यानंतर इफ अ कॅन्डिडेट ऑप्ट्स फॉर 5 पोस्ट विथ प्रेफरन्स पोस्ट 1, पोस्ट 2, पोस्ट 3, पोस्ट 4, पोस्ट 5. तर असं केलं, समजा एखादा विद्यार्थी आहे त्याचं सिलेक्शन झालं इथे हो, त्यानंतर समजा त्याने 5 पोस्ट 1, पोस्ट 2, पोस्ट 3, पोस्ट 5 याला सुद्धा त्यांनी अप्लाय केलं असं. म्हणजे समजा आता तुम्हाला कुठे पोस्ट 1 म्हणजे तुम्हाला कुठे तुम्ही व्यवस्थित तुम्हाला सुटेबल वाटेल कुठल्या शहरात ते तुम्ही तुमचं जे सिलेक्शन आहे ते तुम्ही तिथे पहिले करायचं आहे. समजा आता तुम्ही नाशिकमध्ये राहत असाल, तुम्हाला जे पोस्ट 1 मध्ये जे सिलेक्शन करायचं आहे सिटीचं ते पोस्ट 1 मध्ये तुम्हाला नाशिकच करायचं आहे. कारण समजा एखादा हुशार विद्यार्थी असला आणि त्याचं सिलेक्शन झालं तर त्याच्या पोस्ट 1 मध्ये त्याने तिथे कुठलं सिलेक्शन केलं असेल तिथेच त्याची जी रिक्रुटमेंट आहे ती तिथेच सिलेक्शन होईल. बाकी पोस्ट 2, पोस्ट 3, पोस्ट 4 आणि पोस्ट 5 हे त्याचं काही बघितलं जाणार नाही. त्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या पहिले तुम्हाला कुठे सुटेबल वाटतं पोस्ट 1, 2 आणि 3 साठी ते व्यवस्थितरित्या भरा. त्यानंतर मग जसं तुमच्याकडे ऑप्शन्स असतील त्यानुसार तुम्ही तिथे भरू शकता. त्यामुळे ही एक गोष्ट व्यवस्थितरित्या लक्षात घ्या मित्रांनो की पोस्ट 1, पोस्ट 2 मध्ये तुम्हाला जिथे पहिले कम्फर्टेबल सुटेबल वाटेल तिथेच तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यानंतर सिलेक्शन क्रायटेरिया. हे बघा त्यांनी सांगितलं आहे सिलेक्शन विल बी मेड ॲज पर ऑटोमॅटिक जनरेटेड मेरिट लिस्ट ॲज पर द रूल्स बेस्ड ऑन द कॅन्डिडेट ऑनलाईन सबमिटेड ॲप्लिकेशन. तसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की जसं तुम्ही ऑनलाईन सबमिट म्हणजे जो ॲप्लिकेशन आहे तो व्यवस्थितरित्या भरणार, व्यवस्थितरित्या सबमिट करणार, त्यावरच जी ऑटोमॅटिक जनरेटेड मेरिट लिस्ट असेल त्याच्यावरच ते डिपेंड आहे. त्यामुळे व्यवस्थितरित्या तुम्ही फॉर्म नक्की भरा मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला नक्की माझा व्हिडिओ संध्याकाळचा बघायचा आहे. त्यानंतर नो वेटेज विल बी गिवन फॉर हायर एज्युकेशनल क्वालिफिकेशन. समजा आता इथे जे अप्लाय करणारे असतील त्यांनी ग्रॅज्युएशन झालेले असतील, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले असेल, 12th स्टँडर्ड झालेले असेल तर त्यांचं असं नाही आहे की आमचं शिक्षण पहिले झालं तर आम्हाला घ्या किंवा आमचं सिलेक्शन जी व्हायला पाहिजे ते पहिले व्हायला पाहिजे, तर असं काही नाही आहे. जे वेटेज किंवा जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जी पात्रता आपण सांगितली 10वीच्या बेसिसवर आहे तर ते 10वीच्या बेसिसच्या मार्क्सवरच ते तुम्हाला जे सिलेक्शन होणार आहे तुमचं ते त्यावरच होणार आहे. त्यांनी तर मेन्शन पण केलं आहे ओनली मार्क्स ऑब्टेन इन 10th स्टँडर्ड ऑफ अप्रुव्हल बोर्ड्स ॲग्रिगेटेड टू पर्सेंटेज टू द ॲक्युरेसी ऑफ 4 डेसिमल्स. म्हणजे तुम्हाला जे पर्सेंट पण हे बघा मित्रांनो आता 10वीमध्ये आपल्याला पर्सेंट्स असतात ते पण तुम्हाला व्यवस्थित टाकायचे आहेत की जेवढे पर्सेंट आहेत 60.80 असतील तर तेवढेच टाकायचे, 80.98 जेवढे असेल तसेच तुम्हाला जे आपल्या 10च्या मार्कशीट्समध्ये मेन्शन केलेले आहेत तेच तुम्हाला सेम तसेच पर्सेंट तुम्हाला इथे टाकायचे आहेत मित्रांनो. त्यानंतर कॅन्डिडेट्स हॅव्हिंग बोथ मार्क्स अँड ग्रेड्स इन द मार्क्स लिस्ट हॅव टू अप्लाय विथ मार्क्स ऑनली. तुम्हाला तिथे मार्क्स आणि ग्रेड्स दोघं पण मेन्शन असते तर तुम्हाला मार्क्स सोबतच जायचे, मार्क्स तुम्हाला तिथे मेन्शन करायचे आहेत. ते बघा इथे त्यांनी सांगितलं पण इन केस एनी कॅन्डिडेट अप्लाय विथ ग्रेड्स ऑनली हिज ॲप्लिकेशन लायबल फॉर डिस्क्वालिफिकेशन. म्हणजे तुम्ही जर समजा चुकून ग्रेड टाकले तर तुमचं हे जे अर्ज आहे तो डिस्क्वालिफाय म्हणजे तुमचा बाद पण होऊ शकतं, तुमचं कॅन्सल पण होऊ शकतं. त्यानंतर इथे दिलं आहे सायकल ऑफ नोटिफिकेशन. हे बघा इन केस कॅन्डिडेट विलफुली अपलोड्स रॉंग डॉक्युमेंट्स इन्फॉर्मेशन अँड अननेसेसरी डॉक्युमेंट्स हिज कॅन्डिडेट विल नॉट बी कन्सिडर्ड. जसं तुम्हाला रॉंग डॉक्युमेंट्स सेंड केलं किंवा तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही अपूर्ण भरली किंवा काही झालं तर ते तुम्ही तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते लगेच तुमचं ते कॅन्सल करून टाकते मित्रांनो. त्यानंतर इन्स्ट्रक्शन्स फॉर कॅन्डिडेट. जसं आता इथे 3rd नंबरचं ऑप्शन आहे ओनली 1 रजिस्ट्रेशन इज टू बी मेड फॉर 1 कॅन्डिडेट. म्हणजे तुम्ही जसं तुम्हाला इथे सांगितलं की एका पोस्टसाठी तुम्हाला एकच अर्ज करायचा आहे
तुमचं समजा आता बघा एका पोस्टसाठी अर्ज केला तुम्ही आणि परत दुसऱ्या पोस्टसाठी पण अर्ज केला, तर तुमचं तिथे जे तुमचा जो रजिस्टर नंबर आहे तो तिथे बरोबर तुमचा कॅप्चर होतो आणि मग तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते दोघं पोस्टसाठी तुमचं कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित तुम्ही विचार करा की तुम्ही कुठल्या पोस्टसाठी कम्फर्टेबल आहात, कुठल्या पोस्टसाठी तुम्हाला व्यवस्थित असं सुटेबल वाटेल त्या पोस्टसाठीच तुम्ही अप्लाय करा. तिघापैकी एक पोस्टसाठीच तुम्ही व्यवस्थितरित्या अर्ज करा मित्रांनो. हे बघा, the same registration number should be used for submission of application during the cycle to any other of circles. In case of any duplicate registration is found by alerting the basic details like change of father name, change of date of birth, applying one registration with you under reserve category and another registration, etc. will be treated as duplicate registration. All the candidates relating to all such duplicate registration and all such registration will be deleted for consideration. म्हणजे तुमचा अर्ज जो आहे तो कॅन्सल होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही एकाच कुठल्या तरी पदासाठी अर्ज करा. तर जसं आता ॲप्लिकेशन ऑनलाईन करायचं आहे, तर ऑनलाईनसाठी तुमच्याकडे कुठले कुठले डॉक्युमेंट्स पाहिजे आहेत ते आता आपण पाहूया. तर तुमचं नेम म्हणजे तुमचं जे त्यांच्या मार्कशीटवर नेम असणार ॲज पर तुम्हाला तसंच ते सेम टू सेम मेन्शन करायचं. तुमचं फादर नेम, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कम्युनिटी, टाइप्स ऑफ डिसॅबिलिटी, पर्सेंटेज ऑफ डिसॅबिलिटी असे सगळे इन्फॉर्मेशन इथे भरायचे आहे. स्टेट इन विच 10th क्लास पास, त्यानंतर बोर्ड इन विच 10th क्लास पास, इयर ऑफ पासिंग, सगळे इन्फॉर्मेशन भरायची आहे मित्रांनो. जसं तुम्हाला इथे विचारलेली आहे. तुमचा 10th स्टँडर्डचा जो सर्टिफिकेटवर नंबर असेल, मार्कशीटवर रोल नंबर तो टाकायचा आहे. जसं इथं दिलं आहे ओनली वन रजिस्ट्रेशन इज अलाउड, ते तर आपण सेम पाहिलं मित्रांनो. त्यानंतर हे बघा, तुम्हाला जो अर्ज करायचा तो कसा करायचा आहे, तर तुमचं 10thचं जे सर्टिफिकेट असणार आहे ते 200 KB पेक्षा कमी असायला पाहिजे. त्यांच्यानंतर त्यांचं मार्कशीट्स सुद्धा 200 KB पेक्षा कमी असलं पाहिजे. थोडक्यात म्हणजे काय, कुठल्या याला तुमची कुठल्या सर्टिफिकेटला किती KB पाहिजे ते असं इथे त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो. हे बघा तुम्ही पाहू शकता. आता कम्प्युटर सर्टिफिकेटला त्याला पण तुमचं 200 KB पेक्षा कमी पाहिजे आहे. अशी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फोटोसाठी 50 KB आहे, सिग्नेचरसाठी 20 KB आहे, अशी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला अजून एक हे पॉईंट राहील, 2 पॉईंट सांगायचे राहिले मित्रांनो. इन केस कॅन्डिडेट्स गेट द सेम मार्क्स, द मेरिट ऑर्डर वुड बी टेकन ॲज DOB. म्हणजे त्यांचं DOB हायर एज ॲज मेरिट. समजा आता 2 कॅन्डिडेट्सचं सिलेक्शन झालं, दोघांना सेम मार्क्स आहेत, तर त्या दोघांपैकी कोणाचं सिलेक्शन म्हणजे मेरिट लिस्टनुसार होणार, तर त्याचं जे एज जास्त आहे त्याचं पहिले सिलेक्शन होणार असं इथे त्यांनी दिलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही एक मुद्दा लक्षात ठेवा मित्रांनो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तर हे बघा, प्रोडक्शन ऑफ SC ST OBC डिसॅबिलिटी इकॉनॉमिकली वीकर सेक्शन सर्टिफिकेट. म्हणजे जे आता SC ST जे सर्टिफिकेट्स असतात, कास्ट सर्टिफिकेट्स, ते तर सेमच असतं, त्यात काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. समजा स्टेट आणि सेंट्रल लेवलला सेम असतं, परंतु जे OBC आणि EWS वाल्यांसाठी असतं तर ते सर्टिफिकेट्स म्हणजे इयरली ते अपडेट होत राहतं मित्रांनो. तर त्यानुसार तुम्ही समजा आता कधी केलं असेल अपडेट्स, तर ते तुम्ही एप्रिल मे जूनच्या नंतर केलं असेल, म्हणजे एप्रिल मे जून 2020च्या नंतर केलं असेल, तर ते आत्तापर्यंत 1 वर्षाचं व्हॅलिड होऊ शकतं. पण आता सुद्धा तुमच्याकडे नसेल समजा, तुमच्याकडे आता पण चान्स आहे मित्रांनो. व्यवस्थित अजून 26 तारीख आहे शेवटची, तर तुम्हाला OBC सर्टिफिकेट नसेल मित्रांनो, तर तुम्ही आता पण लगेच एवढ्या 15-20 दिवसात काढून हा अर्ज भरू शकता मित्रांनो. तर हा पॉईंट सुद्धा तुम्ही एक लक्षात घ्या की तुमचं OBC सर्टिफिकेट किंवा EWS सर्टिफिकेट नसेल तर ते व्यवस्थितरित्या तुम्ही आता बनवायला टाकून व्यवस्थितरित्या करू शकता, किंवा असेल ते सुद्धा तुमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे मित्रांनो. तर सगळ्यात शेवटी ते त्यांनी बघा त्यांचा हेल्पलाईन नंबर पण दिला आणि त्यांचा ईमेल पण दिला आहे. तर तुम्हाला जर काही अडचणी असेल तर तुम्ही कॉल करून विचारू शकता मित्रांनो. समजा आता कॉल्सला तर त्यांना कॉल्सला एवढे सगळे कॉल्स येणार, तर ते रिप्लाय नाही कॉल्सला किंवा कॉल बॅक नाही करू शकले, किंवा ते तुमचा कॉल रिसीव्ह नाही करू शकले, तर तुम्ही त्यांना ईमेलसुद्धा करू शकता. तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो त्यांना ईमेलमध्ये मेन्शन करून ह्या वेबसाईट या मेलवर तुम्ही त्यांना मेल करू शकतात. त्यानंतर आता आपण पाहूया की हे बघा, ग्रामीण डाकसेवक पोझिशन ऑफ महाराष्ट्र सर्कल. म्हणजे बघा कुठल्यासाठी किती पदं आहेत असं सगळं आहे. आता
डिव्हिजन औरंगाबाद, त्यासाठी बघा HO नेम औरंगाबाद, SO नेम अंधारी, BO नेम पोस्ट नेम GDS BPM, कॅटेगरी OBC दिली आहे. तर जसं आता SC ST म्हणतील की त्यांचे समजा OBC नुसार पण होऊ शकतं, तर SC ST नुसार तसं नाही आहे मित्रांनो. तुम्हाला व्यवस्थितरित्या आता बघा इथे जर OBC आहे तर नंबर ऑफ पोस्ट 1 आहे, 1 आहे, स्केल ऑफ पे 12,000 आहे, असं काही इथे त्यांनी दिलेलं आहे. बघा आता समजा औरंगाबादचं त्यांनी दिलेलं आहे की OBC नंतर EWS, मग PWD, अनरिझर्व SC, अनरिझर्व SC, अनरिझर्व सगळं त्यांनी इथे दिलेलं आहे मित्रांनो. बघा त्यांनी पूर्ण दिलं आहे. जसं आता आपण औरंगाबादचं पाहिलं, औरंगाबाद नंतर तुमचं बीड असणार आहे, बीड नंतर भुसावळ, असं सगळं दिलेलं आहे. म्हणजे कुठल्या याच्यात आता अनरिझर्वसाठी किती आहे, SC ST साठी किती आहेत, अशी सगळी इन्फॉर्मेशन यात त्यांनी दिली आहे. 28 पेजेस नंतर पानानंतर हे सगळं त्यात हे बघा इन्फॉर्मेशन सगळी आहे मित्रांनो. तसं काही इथे बघा कम्युनिटी आणि पोस्ट, नंबर ऑफ पोस्ट असे सगळं दिलेलं आहे. टोटल किती आहे 2428. अनरिझर्वसाठी सगळ्यात जास्त आहेत मित्रांनो इथे. SC साठी आहेत PWD DE, PWD CBA, OBC EWS सगळ्या इथे दिलेले आहेत. कॅटेगरीज वाईज त्यांनी दिलेले आहेत आणि इथे त्यांनी व्यवस्थितरित्या तुमचं व्यवस्थितरित्या त्यांनी इथे दिलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपण सगळी माहिती घेतलेली आहे. तुम्हाला काही डाऊट्स असून पण असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता मित्रांनो. पण तुम्ही हा अर्ज भरायला नक्कीच आतापासूनच सुरुवात करा, कारण हे बघा कुठलीही परीक्षा नाही आहे, नोकरीचं ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र आहेत, आपल्याला शैक्षणिक पात्रता पण 10वी उत्तीर्ण आहे. त्यामुळे तुमच्यासाठी सगळ्या साईडने ही एकदम सुटेबल आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही या अर्जासाठी नक्की विचार करा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ कसं झाला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जसं मी तुम्हाला सांगितलं, तर तुम्हाला डाऊट्स असतील काय तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी ते तुम्हाला नक्की सांगेन. चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही केलंच असेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. म्हणजे 10वीच्या उत्तीर्णवर 10वीच्या बेसवर ज्यांचं होऊ शकतं सिलेक्शन त्यांचं नक्की होईल. त्यामुळे नक्की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या पदांसाठी अर्ज करता येईल मित्रांनो. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला मी फॉर्म अर्ज कसा भरायचा सगळी अशी सविस्तर माहिती सांगणार आहे. धन्यवाद मित्रांनो.